वाढणं बरं नव्हतं. मी डॉक्टरांनी जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो, परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनाला जातो. त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा, ते त्यांनी का अक्षर बारीक काढली. ही अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम अक्षर वाचून दाखवा. जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज असते. अशा पद्धतीचं फक्त मी बारकाईने बघत असतो. मागाशी पण मला वाटलं नाही दादा तुम्हाला काही आहे मला माहिती आहे, पण तू माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा. मला वाटलं डॉक्टरांचा सत्कार करताना छानशी शाल ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो. टॉवेल देखील आपण आग पुसतो तो मोठा असतो. मला म्हणलं दवाखान्यात कुठं काय कसं झाली नाही, प्रत्येक गोष्टी केल्या, परंतु वडिलांना शिवाय टाकताना फार डॉक्टर काढतात. वाढणं बरं नव्हतं. त्यामध्ये डॉक्टर शेवटी आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला, म्हणून तुम्हाला ती डिंपल मिळाली. असे करू नका डॉक्टर. बाकीचे मला म्हणतात की याला बोलवायचं म्हणजे काय बोलेल सांगता येत नाही, पण मी खरं बोलत चुकीचं बोलत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या.